नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर एक जी आर व्हायरल होतोय. या जी आरचा नेमका अर्थ काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे 2022च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेलीच आहे. लक्षात घ्या मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामधील महत्वाचे मुद्दे काय आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दुसरा टप्पा म्हणजे टेट 3 नाहीये. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की सर टेट 3 चा आहे का? नाही. 21,000 पदसंख्यामधील रिक्त पदे, स्वीकारली नसलेली पदे किंवा रिक्त राहत असलेले सर्व पदे किंवा नियुक्ती न स्वीकारलेले, ऑर्डर येऊन सुद्धा जॉबवर न गेलेले लोक, ज्या 10% जागा आहेत या 10% जागांमध्ये सुद्धा या भरतीच्या माध्यमातून दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. 2022च्या भरतीचं बोलत आहे मी. लक्षात घ्या सर, टेट होणार आहे का? 100% टेट होणार आहे. आणि त्या भरतीचं कट ऑफ कसं असेल, कट ऑफ 2022च्या आता दुसऱ्या टप्प्याचं कट ऑफ कसं असेल, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत असताना आपलं बेल आयकॉनची घंटा दाबा. आपली टेट एक्झामची टेट 3 साठी बॅच चालू झालेली आहे, लॉन्च झालेली आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचंय त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. खास ऑफर आहेत. नवीन वर्षाची आपण 15 दिवस ऑफर ठेवलेली आहे. आज आधी उद्या याची शेवटची डेट आहे. तुम्ही नक्कीच ऍडमिशन करून घेऊ शकता, कन्फर्म करून घेऊ शकता. हा माझा नंबर सेव्ह करा. शिक्षक भरती बद्दलच्या काही अडचणी असतील तर शेअर करू शकता. आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागलेला हा जी आर, जे का व्हायरल झालेला जी आर आहे, याचं काय नेमकं म्हणायचं आपल्याला बघू आपण. या जी आरच्या माध्यमातून त्यांनी एक सूचना दिलेली आहे, थोडक्यात समजावं लागेल. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे किंवा मान्यता मिळवण्यासाठी केलेला कटऑफ आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी जे काही ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट सुटलेलं आहे, जे की एखाद्या कंपनीला सुटत असतं, A1 ग्रेडच्या कंपनीला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्याचा निविदा आहे, त्याची एक जी आर पद्धत आहे. म्हणजे टेट 2 चा दुसरा टप्पा. लक्षात घ्या, टेट 2 चा दुसरा टप्पा महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. इथे बघा, येथील शासनपत्राद्वारे शिक्षक भरतीत ऑनलाईन कामासाठी किमान 1 वर्ष कालावधीसाठी निविदा मागून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त देण्याबाबतची मान्यता देण्याबाबतची तसेच संस्थेने नोंदवलेल्या दर रुपये, म्हणजे जे काही दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आपल्याला 20% ते ज्या काही जागा भरल्या जाणार आहेत त्याच हे गणित आहे. आता हे एका वर्षासाठी ऑनलाईन प्रक्रियेसाठी शासन काय करते, निविदा पुढे देते. म्हणजे एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं की तुमचा डेटा सेव्ह करा, तुम्ही ऑनलाईन सर्व सर्व्हिस द्या या माध्यमातून. म्हणजे टेट 3 चं नियोजन असल्यामुळे हे केलेलं आहे. मित्रांनो, एका वर्षासाठी त्यांचं जर टेट 3 चं नियोजन नसतं तर पोरांनो लक्ष द्या, टेट 3 चं नियोजन नसतं तर त्यांनी शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं. टप्पा 2 कंप्लीट करून एका वर्षासाठी त्यांना काय करण्यात येणार आहे, या कंपनीला ऑनलाईन वर्क साठी कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे. या जी आरच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येतंय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, टेट 3 100% हमखास होणार आहे. त्याची तयारीला लागा. आता मेरिटचा जर विचार केला, टप्पा 2 मधलं मेरिट कसं असेल, साधारण 5 मार्क कमी विद्यार्थी, म्हणजे साधारण आता समजा मागच्या टप्प्यामध्ये 110 ला सिलेक्ट झालेला विद्यार्थी, त्या 105 पकडून चला. काय करा, या टप्प्यामध्ये 105 पकडून चला. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या जागा 9वी 10वी साठी खूप असणार आहेत. 9वी 10वी साठी चांगल्या जागा असणार आहेत. 9वी 10वीच्या जागा खूप रिक्त राहिलेल्या आहेत. इंटरव्ह्यूच्या बेसवर काही लोकांना पैसे मागितले, डॉक्युमेंट क्लिअरन्स नाही, त्यानंतर काही लोकांना ती नोकरीच घ्यायची नाही, नियुक्ती पत्करायची नाही. या सर्व जागा रिक्त पदामध्ये आता 9वी 10वीच्या जागा जास्त आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, साधारण 5,500 जागा येतील सेकंड टप्प्यामध्ये. लक्षात घ्या, सेकंड टप्प्यामध्ये 5,500. आणि टेट 3 मध्ये सर किती जागा येतील असं जर विचारलं तर 15,000 पर्यंतची भरती आहे मित्रांनो पुढली आगामी टेट 3. आणि टेट 3 झाल्यानंतर लगेच झटक्या जॉब नाही बरं का, लक्षात घ्या. असंच आपल्याला प्रोसेसिंग लागेल, असाच टाइम जाईल आपला. झटक्यात म्हणजे असं नाही की पोलीस भरती आली, ग्राउंड दिलं, लेखी परीक्षा झाली आणि लगेच सिलेक्शन झालं, असं नाही. संयम खूप महत्वाचा आहे या भरतीमध्ये. 2022 ची प्रक्रिया 2024 उजळली.
फेब्रुवारी 2022 मध्ये 25 फेब्रुवारी 2022 मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांना, जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलं होतं की त्या त्या विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवून घेतलं. पहिला टप्पा पूर्ण चालू झाला होता 25 फेब्रुवारी 2024. आता 25 फेब्रुवारी 2022 ला 2 वर्ष कंप्लीट होतील मित्रांनो. पहिलं म्हणजे 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे साधारण त्या भरतीच्या नादामध्ये. म्हणजे आपल्याला टेट 3 देऊन बसायचंय, टेट मध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत, म्हणजे आपलं गव्हर्नमेंट ब्रँड तयार होणार आहे. म्हणजे झटक्यात होणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यामुळे संयमित रेग्युलर अभ्यासाला लागा. तयारी करण्यासाठी काही आवश्यक असेल तर माझ्याशी संपर्क करायला विसरू नका. परत एकदा माझा नंबर देतो मित्रांनो, परत एकदा नंबर नोट करून ठेवा. 9665484048. 15,000 जागेमध्ये आगामी टेट भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन माध्यमातून, क्लासच्या माध्यमातून सुद्धा शिकवत जात असतो. हा व्हिडिओ बघत असाल तर मला नक्कीच काय करायचं आहे, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत माझ्या क्लासच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगायचे. जनतेला, विद्यार्थी मित्रांनो, जनतेला काय करायचंय, जनतेला योग्य दिशेने मार्ग दाखवण्याचं काम शिक्षक करत असतो. आणि शिक्षक जेव्हा घडवत असतो त्याला प्रामाणिक असणं सुद्धा गरजेचं आहे. अजून एक किस्सा सांगतो मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी एक सांगतो. एकाच पोस्टर बघितलं, मी जास्त जाहिरातबाजी करतच नाही, काय केलं, पोस्टर बघितलं. ऍक्च्युअल मध्ये शिक्षक लोकांनी सुद्धा अशा फसवणूक करणाऱ्या पोस्टर पासून सावधान राहावे. आता हे XYZ असे नावाचे पोस्टर होते, XYZ नावाचे पोस्टर होते. आता आपल्याकडे ना टेट एक्झाम मध्ये सर्व विद्यार्थ्यांना किती पद्धतीने किती मार्क पडले याचे एक PDF आहे मित्रांनो आपल्याकडे. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे, तुम्ही सुद्धा जाऊन घेऊ शकता. @H पुंडे सर, @H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलला जाऊन. आता या विद्यार्थ्याखाली 144 मार्क लिहिलेत, या विद्यार्थ्याखाली 140 मार्क लिहिलेत, या विद्यार्थ्याखाली 143 मार्क भेटलेत, या विद्यार्थ्याला 145 मार्क असं लिहिलेलं आहे की या विद्यार्थ्याला आमच्या क्लासच्या माध्यमातून एवढे मार्क पडलेत असं सांगितलेलं आहे. ऍक्च्युअल मित्रांनो मला पोस्टर थोडं खटकलंच. काही विद्यार्थी माझे सिलेक्टेड विद्यार्थी होते, मग मी माझे सिलेक्टेड असो किंवा त्यांचे एक सर्व पोस्टरवर एक साधारण 20 ते 30 लोक आहेत. किती? 20 ते 30 लोक आहेत. त्या 20-30 लोकांमधले 10 विद्यार्थी चेक केले मित्रांनो मी फक्त सुरुवातीचे. त्या विद्यार्थ्याला अजिबात एवढे मार्क नाही. त्यांचं सिलेक्शन झालं असेल पण त्यांना या लेवलचे मार्क नाहीत, लक्षात घ्या. त्यातलेच माझे 5-6 विद्यार्थी होते, त्यांना निदर्शनात सुद्धा आणून दिलं, बाबा तुम्हाला एवढे मार्क नसताना, जाहिरात करत असताना तुमच्या नावाखाली एवढे मार्क टाकून कस काय मार्केट करू शकताय ते लोक, म्हणजे का फसवणूक करताय? तुमची क्वालिटी शिकवण्याची आहे ना, दाखवा ना, सरळ सरळ दाखवा, येऊ द्या शिक्षकापुढे, येऊ द्या क्वालिटी. शिक्षक ऑटोमॅटिकली सुज्ञ आहेत, ते बरोबर क्लास जॉईन करतील तुमच्याकडे, बरोबर. ती क्वालिटी न दाखवता जे मार्केटमध्ये नव्हते ते लोक सुद्धा आता या शिक्षक भरतीच्या मागे लागलेले. मला कुणाला दोष द्यायचा नाही, हे अशी फसवणूक करू नका. तुम्ही नक्कीच म्हणा तुमच्या क्लासच्या माध्यमातून 2-3-4 हजार लोक झालेले, पण विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीपासून कृपया करून आपली फसवणूक होणार नाही. योग्य मार्गदर्शनाच्या दृष्टीने त्या गोष्टीकडे वाटचाल ठेवा. पडताळा करायला विसरू नका. चांगल्या पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकाकडेच आपले क्लास जॉईन करा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेला महत्व खूप आहे. तर हे परिपत्रक आणि आठवलेली गोष्ट होती म्हणून मी तुम्हाला हे शेवट सांगितलं की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे जे काही, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फक्त रिझल्ट दिसतो, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रिझल्ट दिसला पाहिजे, नो प्रॉब्लेम, पण असला फसवणूक रिझल्ट दिसायला नाही पाहिजे. म्हणजे ते काय होतं, विद्यार्थी संभ्रमित होतो. मी अक्षरशः स्वतः बघितलेलं आहे. आता मी कुणाचे मार्केटिंग म्हणजे मी पण एक क्लास घेतो, ते पण क्लास घेतो, पण मी कुणाचं असं नाव ओपन करणार नाही. पण तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला निदर्शनास येतील, आपल्या चॅनलला भेट द्यायचं, तिथं लिस्ट काढून बघायचं, त्याचं नाव टाकायचं, त्याचं आडनाव टाकायचं आणि त्याचं किती मार्क होते ते पण लक्षात येतात मित्रांनो, लक्षात घ्या. मग त्याचं सिलेक्शन झालंय, पण हे काय चाललंय, हे काय चाललेलं आहे? मार्क वाढवून का सांगितले जाते? वेगवेगळ्या कास्टचे लोक असतात, वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे लोक असतात, त्यानुसार ते सिलेक्ट झालेले असतात. पण हे मार्केटिंगचा फंड आम्हाला अजिबात आवडलेला नाही मित्रांनो. XYZ कोणती चॅनल आहे तुमचे, मला काही घेणं देणं नाही या गोष्टीचं, पण ही अशी गोष्ट व्हायला नको.
अशी गोष्ट व्हायला नको आणि विद्यार्थ्यांची फसवणूक व्हायला नको, यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे 2 मिनिटं घेतले. विद्यार्थी मित्रांनो, यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच नोंदवायची आहे. आपल्यामध्ये काही कमतरता वाटली तर नक्कीच कमेंट मध्ये सांगायचं, त्याची कमतरता सुद्धा भरून काढली जाईल. आणि आपल्याला एक महाराष्ट्रामध्ये शिक्षक फळी, जे की सुज्ञ शिक्षक फळी आणि आगामी काळामध्ये रोजी रोटी करण्यासाठी आणि स्वतःच नाव कमवण्यासाठी अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी, खास ऑफर सर्व विद्यार्थ्यांसाठी क्लास निर्माण केलेला आहे. त्या क्लासला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता, बोलू शकता, व्हॉट्सअप करून तुमच्या समस्या मांडवू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.